श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात ग्रंथ गमती या मालेत ऐकूया साभार परत या विषयावर डॉक्टर मीना वैशंपायन यांचं मनोगत. लेखनाची पूर्वतयारी म्हणून अनुभवांची शिदोरी जवळ ठेवण्यासाठी विविध अनुभव घेण्यासाठी लेखक उत्सुक असतात. पण तरीही लेखकांना एक अनुभव मात्र नको असतो, तो म्हणजे साभार परतीचा. आपलं लेखन संपादकाकडून प्रकाशकाकडून परत यावं, ते छापायला नकार मिळावा असं कुणाला वाटेल. पण लेखक नवोदित असो वा प्रतिष्ठित, त्यांनीही कधीतरी साभार परतीचा अडथळा पार केलेला असतो. अर्थात सुदैवी अपवाद वगळता. रॉबिन्सन क्रुसो या प्रसिद्ध कादंबरीचा लेखक डॅनियल डिफो. आपल्या कादंबरीचं हस्तलिखित त्यानं अनेक प्रकाशकांना दाखवलं, पण ती अनोखी कादंबरी काही प्रकाशित होईना. शेवटी विल्यम टेलर नावाच्या प्रकाशकानं ती कादंबरी छापण्याचं मान्य केलं. अट एकच, डिफोचं नाव लेखक म्हणून छापलं जाणार नाही. 1719 रॉबिन्सन क्रुसोची पहिली आवृत्ती आली. लेखकाचं नाव होतं स्वतः क्रुसो. नंतर या कादंबरीनं इतिहास घडवला आणि त्यातलं फ्रायडे हे पात्र म्हणजे तर दंतकथाच बनलं हे माहितीच आहे. विल्यम थॅकरे या कादंबरीकाराच्या व्हॅनिटी फेअर या कादंबरीलाही अनेक नकार पचवावे लागले. शेवटी थॅकरे यांनी स्वखर्चानं ती पंच या सुप्रसिद्ध मासिकात क्रमशः प्रसिद्ध केली आणि मग पुस्तक आलं. हॅरिएट बीचर स्टो या लेखिकेच्या अंकल टॉम्स केबिन या प्रसिद्ध कादंबरीची हकीकतही अशीच. गुलामगिरीविरुद्ध लढणाऱ्या द नॅशनल इरा या नियतकालिकानं वॉशिंग्टनमध्ये ही कादंबरी मासिकातून क्रमशः प्रसिद्ध केली. ती वाचकप्रिय होऊनही पुस्तक रूपात मात्र येईना. मेसर्स ज्युएट अँड कंपनी या प्रकाशन संस्थेच्या मालकिणीला मात्र हा धोका पत्करावासा वाटला. तिनं ती प्रकाशित केली. पहिल्या दिवशीच त्या कादंबरीच्या 3000 प्रती विकल्या गेल्या आणि त्या कादंबरीनं विक्रीचा उच्चांक गाठला. साहित्यातली गुणवत्ता ओळखून ते स्वीकारणं व नाकारणं हा प्रकाशकांच्या व्यावसायिक कौशल्याचा भाग. पण साहित्य मूल्यांची, साहित्यिक प्रवाहांची जाण असणाऱ्या प्रकाशकांची संख्या कमीच असते. त्यामुळे हॅन्स अँडरसन सारख्या गुणवान लेखकालाही आपल्या परिकथांचा पहिला खंड प्रकाशित करताना यातायात करावी लागली आणि तो खंड स्वखर्चानेच प्रकाशित करावा लागला. या परिकथांनी बालवाङ्मयातच नव्हे, सर्व साहित्यप्रेमींच्या मनात स्थान मिळवलं ही वस्तुस्थिती. पण त्याला आलेल्या प्रकाशकांचा अनुभव ही वस्तुस्थितीच. अमेरिकन शब्दकोशकार नोहा वेबस्टर, त्याचा शब्दकोश जगप्रसिद्ध. अनेक वर्ष कष्ट घेऊन तयार केलेला हा कोश, त्याच्या कामाचं मोल सगळ्यांना मान्य, पण छापायला कोणी तयार होईना. शेवटी वयाच्या 70व्या वर्षी त्यानं आपलं घर गहाण ठेवलं आणि कोश प्रकाशित केला. आपले ज्ञानकोशकार डॉक्टर केतकर आपल्या ज्ञानकोशासाठी किती आर्थिक शारीरिक झीज त्यांना सोसावी लागली हे माहितीच आहे. आपलं लेखन नाकारलं गेलं की ती बाब अनेक लेखकांना स्वीकारता येत नाही. पण या बाबतीतल्या त्यांच्या प्रतिक्रिया स्वभावपरत्वे भिन्न असतात. वि स खांडेकरांसारखे ज्येष्ठ आणि गुणवंत लेखक त्या बाबतीत किती विधायक भूमिका घेत याची आठवण श्रीपूंनी एकदा सांगितली होती. खांडेकरांचं साहित्य लोकप्रिय झालेलं असताना त्यांनी रूपक कथा लिहिल्या आणि सत्यकथेकडे पाठवल्या. बरोबरच्या पत्रात लिहिलं होतं, आपणास या कथा पसंत पडल्या नाहीत तर आपण त्या छापू नयेत. हे सांगताना भागवतांच्या साहित्यदृष्टीबद्दलचा विश्वास असा होता, तशीच आपल्या लेखनात सुधारणा करण्याची तळमळही होती. श्रीपूंनी ही आठवण सांगून म्हटलं की प्रत्येक लेखकाला साभार परतीचा अनुभव यायलाच हवा, कारण त्याशिवाय त्याचं लेखन सुधारणार नाही. व्यंकटेश माडगुळकर म्हणत, पुस्तकांचं देखील अगदी माणसांप्रमाणेच असतं. म्हणूनच नकार पचवण्याची ताकद लेखकात हवी, तरच लेखनातलं हीण जळून त्या कृतीला झळाळी प्राप्त होईल. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात ग्रंथ गमती या मालिकेत साभार परत याविषयी डॉक्टर मीना वैशंपायन यांचं मनोगत आपण ऐकत होतात. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे. सादर करते राजेश शेजवळे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.